Can you see the screen? Okay. Okay. What we have seen in the last week, आपण कोणता चॅप्टर पाहतोय तर ट्रान्सपोर्ट, वाहतूक. त्याच्यामध्ये आपण कंपॅरिझन केलं सायकलिंग आणि कार ड्रायव्हिंगचं, है ना? आठवतंय सगळ्यांना? कॅन यू रिमेंबर व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ ट्रान्सपोर्ट, मॉडर्न मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट? मॉडर्न मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट म्हणजे काय आणि त्याचे ॲडव्हान्टेजेस म्हणजे फायदे काय असतात ट्रान्सपोर्टचे? त्याचे फायदे प्लस आपल्याला त्याचे. ओके. हु इज दॅट? आर्या? You are continuously typing yes, yes, yes. You have to say only one time. Okay? Please pay attention. Only once you have to say yes or no. No need to say again and again or type. So advantages काय आहे ट्रान्सपोर्टचे? तर वर्क गेट्स डन सुनर, टाइम अँड एफर्ट आर सेव्ड, ट्रेड इज फॅसिलिटेटेड. म्हणजे वर्क गेट्स डन सुनर, काम आपलं जे आहे ते लवकर होतं. टाइम अँड एफर्ट आर सेव्ड, टाइम पण आपला वाचतो आणि एफर्ट्स म्हणजे आपले प्रयत्न म्हणजे कष्ट पण वाचतात. ट्रेड इज फॅसिलिटेटेड, त्याने व्यापार सुद्धा इझिली होतो. डिफरंट पार्ट्स ऑफ द वर्ल्ड आर नाऊ कनेक्टेड ड्यू टू ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी. ट्रान्सपोर्ट, वाहतुकीच्या सुविधांमुळे आता वेगवेगळ्या जगामधले वेगवेगळे भाग एकमेकांच्या जवळ आलेले, कनेक्टेड झालेले. हे सगळं आपण लास्ट टाइम पाहिलं होतं. टुरिझम, हेल्थ, एज्युकेशन हे सुद्धा स्पीडियर झालेले आहेत. त्याचबरोबर लाईफस्टाईल ऑफ पीपल हॅज इम्प्रूव्ड, लोकांची जीवनशैली आता सुधारलेली आहे. तर ते कसं काय आपण ते लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं होतं. त्याच्यानंतर आपण देर आर टू पिक्चर्स, त्याचं आपण कंपॅरिझन केलं होतं. तर in that one picture there are some students who are crossing the road, है ना? आणि त्यांना नॉइज पोल्युशन आणि एअर पोल्युशनचा त्रास होतोय असं आपल्याला दिसतंय पिक्चर मध्ये. अँड इन सेकंड पिक्चर जे प्लांट्स आहेत ह्याच्या जवळचे, ट्रान्सपोर्ट म्हणजे ट्रॅफिकच्या जवळचे जे प्लांट्स आहेत, जे व्हेकलच्या आसपासचे जवळचे प्लांट्स आहेत, ते कसे झालेले आहेत? सुकून गेलेले आहेत. त्याचबरोबर त्याचे लिव्स येल्लो झालेले आहेत बघा सगळेजण. आठवतंय? त्याच्यावरून काही क्वेश्चनचे आन्सर केले होते आपण. म्हणजेच काय, त्याच्यावरती पोल्युशनचा इफेक्ट झालेला आहे. पोल्युशनच्या इफेक्टमध्ये पोल्युशनचे जसे ट्रान्सपोर्टचे जसे फायदे आहेत, ऍडव्हान्टेजेस आहेत, तसेच काही तोटे सुद्धा आहेत. ओके. एअर पोल्युशन अफेक्ट्स ॲनिमल अँड प्लांट्स इन द फॉलोइंग वेज. त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की आपल्या किंवा ॲनिमल्सच्या बॉडीवरती त्याचा कसा परिणाम होतो. तर डोळ्यांचे डिसऑर्डर्स होतात, लंग डिसऑर्डर, ट्रॅचिया, बर्निंग ऑफ आईज. त्याचबरोबर ग्रोथ डेव्हलपमेंट ऑफ प्लांट इज अफेक्टेड, म्हणजे प्लांटच्या वाढीवरती परिणाम होतो. कॉन्स्टंट ट्रॅफिकमुळे काय होतं?
द वाईल्ड अॅनिमल्स इन द फॉरेस्ट बिगेन टू मायग्रेट एल्सवेअर, म्हणजे जे प्राणी असतात जंगलातले ते दुसरीकडे जायला लागतात, ती स्थलांतर करतात, म्हणजे ती जागा सोडून दुसरीकडे जातात. इरिटॅबिलिटी, हेडेक, लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे रेस्टलेसनेस, अस्वस्थपणा, चिडचिड, कॉन्सन्ट्रेशन म्हणजे एकाग्रतेचा हे होतो, लॅक ऑफ म्हणजे कमतरता, एकाग्रतेची कमतरता, एकाग्रता कमी होते आपली, आपण अभ्यास करत असू किंवा काय एखादं काम करत असू तर आपल्याला सारखं सारखा डिस्टर्ब होतो. डिसऑर्डर्स म्हणजे मानसिक सुद्धा आजार होण्याची शक्यता असते आपल्याला. त्याच्याच बरोबर ऍक्सिडेंट मध्ये इंजुरीज होतात, डेथ अँड डॅमेज टू द व्हेकल, डेथ सुद्धा होतात, इंजुरीज म्हणजे जखम होते, डेथ म्हणजे मृत्यू होतो किंवा डॅमेज होतात व्हेकल्स. ओके, हॅव अ क्लास डिस्कशन ऑन द हार्मफुल इफेक्ट ऑफ ट्रान्सपोर्टेशन. तर हे सगळे हार्मफुल इफेक्ट आहेत वरती जे दिलेले आहेत ते ट्रान्सपोर्टेशनचे ऍडव्हान्टेजेस आपण पाहिले आणि हार्म्स पण आहेत काही, तर ते पण आपण पाहिले. त्याच्यानंतर इथे काही 4 टाइप्स ऑफ थिंग्स दिलेले आहेत. काय आहेत त्या? वॉकिंग, रायडिंग अ बायसिकल, युझिंग अ प्रायव्हेट व्हेकल, युझिंग पब्लिक ट्रान्सपोर्ट. फर्स्ट वन इज वॉकिंग, रायडिंग बायसिकल. विच ऑफ द अबो ऑप्शन विल यू चूज ऑन द फॉलोइंग ऑकेजन्स. ऑकेजन म्हणजे काय? एखादा प्रसंग आहे है ना, तुम्हाला कुठेतरी जायचंय तर तुम्ही ह्यामधला कोणता ऑप्शन चूज करणार? गोइंग टू स्टडी ॲट अ फ्रेंड्स हाऊस हु लिव्स नियर बाय. हु लिव्स नियर बाय, फ्रेंडच्या घरी तुम्हाला अभ्यासासाठी जायचंय आणि तो कुठे राहतो? जवळच राहतो, तर तुम्ही काय चूज कराल? वॉकिंग, सायकलिंग और पब्लिक ट्रान्सपोर्ट? येस, वॉकिंग चूज करू आपण, है ना, फ्रेंड जर जवळच राहत असेल तर वॉकिंग इज द करेक्ट ऑप्शन. गोइंग टू युअर स्कूल विच इज अबाउट 1 किलोमीटर अवे. स्कूल जर 1 किलोमीटर असेल तर काय चूज कराल तुम्ही? सायकलिंग और प्रायव्हेट व्हेकल म्हणजे आपलं स्वतःचं, प्रायव्हेट म्हणजे स्वतःचं, जसं की कार, आपल्याकडे कार असते किंवा ट्रॅक्स वगैरे असं काही असतं ना, तर त्याला बोलतात प्रायव्हेट. आणि पब्लिक म्हणजे सगळ्यांमध्ये जे मिळून असतं सामायिक, त्याला बोलतात पब्लिक ट्रान्सपोर्ट. पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये ऑटो रिक्षा, बस, एसटी. ओके, सो गोइंग टू युअर स्कूल विच इज अबाउट 1 किलोमीटर, तर तुम्ही काय चूज कराल? सायकलिंग, है ना, सायकलवर जाल तुम्ही, जवळच स्कूल आहे तर सायकलवर जाल, त्यामुळे काय होईल? तुमचा वेळही वाचेल आणि तुम्ही बॅग वगैरे सुद्धा छोट्या मोठ्या थिंग्स तुमच्या सायकलवरती कॅरी करू शकता. टेकिंग मटेरियल्स टू अ सायन्स एक्झिबिशन इन अनदर टाउन. आता जवळच्याच तुम्हाला शेजारच्या गावामध्ये जायचंय आणि तिथे काय आहे? थोडेसे मटेरियल्स पण आहेत तुमच्या बरोबर आणि तुम्हाला सायन्स एक्झिबिशन साठी दुसऱ्या गावामध्ये जायचंय, तर तुम्ही काय चूज कराल? तर बरेचसे मटेरियल आहे तुमच्याकडे, तर तुम्ही मे बी प्रायव्हेट व्हेकल, है ना, प्रायव्हेट व्हेकल यूज कराल. मोठं सायन्स एक्झिबिशन आहे आणि तुम्हाला तिथे प्रयोग करायचा आहे, तर तुम्ही काय कराल? प्रायव्हेट व्हेकल यूज कराल, स्वतःच्या वाहनाने जाल. कार किंवा मग एखादी आपल्या स्वतः जवळ नसेल तर एखादी कार किंवा आता आजकाल कॅब बुक करतात, ओला वगैरे, तर आपण त्याचा वापर करू. किंवा मग रेंट वरती आपण व्हेकल, एखादं प्रायव्हेट व्हेकल घेतो स्वतःसाठी यूज, म्हणजे 1 दिवसाचा यूज असेल आपला तर आपण रेंट वरती पण घेतो, त्यासाठी काय करू आपण? प्रायव्हेट व्हेकल. गोइंग टू वेडिंग इन द नेक्स्ट टाउन, जवळच्याच गावाला तुम्हाला लग्नासाठी जायचंय, तर तुम्ही काय यूज कराल? कशाचा यूज यूज कराल? पब्लिक ट्रान्सपोर्ट. हा, करेक्ट, पब्लिक ट्रान्सपोर्टचा यूज कराल, म्हणजेच एसटी किंवा बसने जाल तुम्ही. ट्रॅव्हल्स वगैरे असतात ना, ट्रॅव्हल्स, बस, ट्रेन, या सगळ्या काय आहेत? पब्लिक ट्रान्सपोर्ट, तर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टचा यूज करा.
From this, we realize that we should cultivate habits such as walking short distances or riding. कल्टिवेट हॅबिट अशा सवयी लावून घेतल्या डिस्टन्स असेल तर वॉकिंग करायचं आणि लॉंग डिस्टन्स तर आपण कडे जरी जायचं असलं तरी स्कूटीचा यूज करतात किंवा टू व्हीलरचा यूज करतात बाईक वगैरे तर त्याचा वापर न करता आपण सायकलचा वापर केला पाहिजे. इन दिस वे वी कॅन अवॉइड यूज ऑफ फ्युएल बर्निंग व्हेकल्स अँड रिड्यूस पोल्युशन. त्याच्यामुळे काय होतं फ्युएल बर्निंग म्हणजे जे पेट्रोल डिझेल बर्न करतात जाळतात त्याच्यामध्ये आणि त्याच्यापासून धूर निघतो आणि त्याच्यामुळे पोल्युशन होतं तर ते अवॉइड करू शकतो आपण जर सायकलचा वापर केला किंवा चालत गेलो तर. ऍट अदर टाइम्स युझिंग पब्लिक ऑर प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट कॅन सेव्ह टाइम अँड एफर्ट. त्याचप्रमाणे सगळ्यांसाठी बस असते आपल्या प्रत्येक ठिकाणी बघा तुम्ही जवळच्या स्टॉपवर गेलं की इझिली आपल्याला बस अवेलेबल होते फक्त आपल्याला त्या स्टॉपवर जावं लागतं. तर अशा वेळेस जर आपण प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट पेक्षा पब्लिक ट्रान्सपोर्टचा यूज केला तर आपला वेळ आणि आपले एफर्ट सुद्धा वाचतात. इन दिस वे वी कॅन रिड्यूस द सिव्हिरिटी ऑफ हार्मफुल इफेक्ट्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन. त्याच्यामुळे आपल्याला हे जे हार्मफुल इफेक्ट्स आहेत म्हणजे हे जे नुकसान आहे होणार ट्रान्सपोर्टेशन पासून ते रिड्यूस होणार म्हणजे कमी होणार. द फॉलोविंग आर सम मोर रेमेडीज फॉर रिड्युसिंग पोल्युशन. आता रेमेडीज म्हणजे काय तर उपाय खाली काही उपाय दिलेत ज्याच्याने पोल्युशन आपण कमी करू शकतो. ओके तन्मय तन्मय आहे का क्लासमध्ये? क्लास जॉईन करून कुठे गायब होतात मुलं? मॅम कट झाले. काय झालं? लेफ्ट झाले. लेफ्ट झालंय का? तो रीड करतो का अनिकेत? अनिकेत म्हणजे कोण आहे बघू द्या आधी मला. ओके अनिकेत रीड कर नेक्स्ट पार्ट. Following are some more remedies for reducing pollution. First, using fuels that cause less pollution. Second, timely maintenance and repair of vehicles. Third, using public transport as far as possible. Fourth, using private vehicles only when necessary. ओके व्हेरी गुड. खालचं एवढं वाच. Yes. Fifth, planting trees, especially individual, इंडिजिनस indigenous or local varieties like banana, neem, kanra, karan, etc. and carrying from them. These trees adapt easily to the local environment and help in enhancing biodiversity. बायोडायव्हर्सिटी. Avoiding fuels that cause pollution using fuels such as LPG or CNG from vehicles. ओके आपल्याला आपण काय पाहिलं तर पोल्युशन कसं कमी करायचं रेमेडीज पाहतोय आपण. युझिंग फ्युएल्स दॅट कॉज लेस पोल्युशन. असे फ्युएल्स यूज करायचे म्हणजे पेट्रोल डिझेलमुळे काय होतं
खूप जास्त प्रदूषण होतं वातावरणामध्ये. मग काय, एलपीजी किंवा सीएनजी याच्यापासून बनणाऱ्या चालणाऱ्या सुद्धा गाड्या असतात, तर त्याचा वापर रिपेअर ऑफ व्हेकल्स. ते जास्त प्रदूषण, जास्त धूर वगैरे सोडू शकतात. त्यामुळे काय होतं, प्रदूषण होतं. म्हणून कंटिन्युअस त्याचा मेंटेनन्स ठेवला पाहिजे आपल्या वाहनांचा. युझिंग पब्लिक ट्रान्सपोर्ट ॲज फार ॲज पॉसिबल. आपण जास्तीत जास्त पब्लिक ट्रान्सपोर्टचा यूज केला पाहिजे. युझिंग प्रायव्हेट व्हेकल्स ओनली व्हेन नेसेसरी. प्रायव्हेट व्हेकल्स, आपल्या जवळ जे वाहन आहे आपल्या घरामध्ये, त्याचा वापर आपण कमीत कमी केला पाहिजे. फक्त शक्य जेव्हा आवश्यक आहे तेवढाच केला पाहिजे. आणि ही बघा, अशी झाडं लावली पाहिजेत. झाडं लावल्याने काय होतं, ही जी झाडं जी आहेत सगळ्यांना माहितीये, कार्बन डायऑक्साईड ऍब्सॉर्ब करतात आणि आपल्याला ऑक्सिजन देतात. मग याच्या बाजूत आपण जर मोठे मोठे प्लांट्स लावले रस्त्याच्या बाजूने, तर ती जी झाडं आहेत ती वातावरणातला कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि आपल्याला ऑक्सिजन, शुद्ध हवा देतात. सो प्लांटिंग ट्रीज, especially indigenous or local varieties like banyan, people, neem, कारंज etc. तर ट्रीज आपण प्लांटिंग केलं पाहिजे. इस्पेशली कोणते, इंडिजिनस और लोकल व्हरायटीज. म्हणजे इंडिजिनस म्हणजे स्थानिक, लोकल म्हणजे सुद्धा स्थानिक. इंडिजिनस म्हणजे आपल्या आजूबाजूच्या प्रदेशात सापडणारी, ना की बाहेरच्या कंट्रीमधून आणून आपल्याला प्लांट करायचे. आपल्याला काय करायचं, आपल्याच आजूबाजूची बनियान म्हणजे वडाचं झाड, वड, पिपूल म्हणजे पिंपळाचं झाड, नीम, कडुलिंब, कारंज, तर अशा प्रकारची झाडं जी आपल्या भागामध्ये वाढतात. ज्या ज्या भागामध्ये, महाराष्ट्रामध्ये जी झाडं येतात ती महाराष्ट्रामध्ये, कोकणा किंवा इकडे केरळमध्ये जी वाढतात ती तिकडे. तर जिथे ज्या प्रकारची झाडं आहेत ते त्या त्या प्रकारची झाडे लावली गेली पाहिजेत. दीज ट्रीज अडॅप्ट इझिली टू द लोकल एन्व्हायरमेंट. म्हणजे त्या झाडांची वाढ, त्यांना सवय असते त्या एन्व्हायरमेंटची, मग ते इझिली अडॅप्ट करतात. म्हणजे ते त्या वातावरणामध्ये इझिली त्यांची वाढ होते. अँड हेल्प इन एनहान्सिंग बायोडायव्हर्सिटी. आणि बायोडायव्हर्सिटी सुद्धा त्याच्यामुळे वाढते, विविधता वाढते, नैसर्गिक विविधता त्याच्यामुळे वाढते झाडांमुळे. अवॉइडिंग fuels that cause pollution. Using fuels such as LPG or CNG for vehicles. तर अशा प्रकारचे जे व्हेकल्स असतात ज्याने पोल्युशन होतं ते अवॉइड केले पाहिजे. त्याऐवजी कशाचा वापर केला पाहिजे, एलपीजी किंवा सीएनजी. एलपीजी म्हणजे काय, तर लिक्विड पेट्रोलियम गॅस, म्हणजे जो आपण घरामध्ये गॅस यूज करतो ना, तो असतो एलपीजी. आणि सीएनजीच्या रिक्षा वगैरे असतात आजकाल, बऱ्याचशा कार सुद्धा सीएनजीचं किट बसवून मिळतं कारला, आणि रिक्षा सुद्धा सीएनजी असतात. तर सीएनजीचा वापर केला पाहिजे. सीएनजी मीन्स मला वाटतं कॉम्प्रेस नॅचरल गॅस. ओके. हॅव अ क्लास डिस्कशन ऑन द रेमेडीज फॉर पोल्युशन ड्यू टू ट्रान्सपोर्ट. आत्ताच आपण डिस्कशन केलं. तर हे जे उपाय आहेत म्हणजे पोल्युशनमुळे होणारे, काय त्याच्यावरती काय काय उपाय आहेत, रेमेडीज काय काय आहेत ते आपण पाहिलं. तर अशी वाहनं यूज करायची की ज्याने कमी पोल्युशन होईल, आणि कंटिन्युअस आपण वाहनं रिपेअर केली पाहिजेत, मेंटेन ठेवली पाहिजेत. पब्लिक ट्रान्सपोर्टचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. प्रायव्हेट Ma'am, व्हेकल्स sound is जेव्हा breaking. आवश्यक. ओके. नो साऊंड. आता येतोय का नाही येते आवाज? अजून पण ब्रेक होतं स्टुडंट्स? क्लिअर और नॉट, येस नो नाही कळते मला. क्लिअर और नॉट क्लिअर? जेव्हा बोलतात ना मध्ये मध्ये तेव्हा अडकतो थोडासा. अच्छा, ओके. मग मी क्लास लिव्ह करून परत जॉईन करते 1 मिनिटात, ठीक आहे? सर, आवाज ब्रेक होतोय. सगळ्यांनाच होतोय का प्रॉब्लेम? यस. ओके, मी क्लास लिव्ह करून परत जॉईन करते.
ओके, आता येतोय आवाज? हाँ मैम. ओके, मला चॅट बॉक्स मध्ये सांगा. चॅट बॉक्स मध्ये सांगायचे. ओके, आता मी स्क्रीन शेअर करण्याआधी फक्त आत्ताच आपण रिवाइज करतोय. काय रिवाइज करतोय? तर पोल्युशनच्या रेमेडी, पोल्युशन वरती काय उपाय. तर युझिंग फ्युएल दॅट कॉज लेस पोल्युशन. आपण असे फ्युएल्स म्हणजे असे जे इंधन यूज केले पाहिजेत ज्याने कमी पोल्युशन होतं. आपली वाहनं जी आहेत ती कंटिन्युअसली रिपेअर केली पाहिजेत, मेंटेन ठेवली पाहिजेत. त्याचबरोबर पब्लिक ट्रान्सपोर्टचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. त्याचसोबत झाडे लावली पाहिजेत, जसं की वड, पिंपळ, नीम, कारंज अशा प्रकारची झाडे लावली पाहिजेत. आणि एलपीजी, सीएनजीचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. ओके, नेक्स्ट पार्ट मध्ये दिले बघा. अवर एन्व्हायरमेंट इज सेन्सिटिव्ह. दॅट इज व्हाय पोल्युशन हॅज डिस्ट्रक्टिव्ह इफेक्ट ऑन इट. म्हणजे आपलं जे वातावरण आहे ते खूप सेन्सिटिव्ह आहे. लगेच त्याच्यावरती, वातावरणावरती परिणाम होतो. हे पोल्युशन वगैरे ह्या गोष्टींचा लगेच परिणाम होतो. त्यामुळे काय करायचंय? पोल्युशन हॅज डिस्ट्रक्टिव्ह इफेक्ट ऑन इट. पोल्युशनचा खूप असा वाईट परिणाम होतोय आपल्या वातावरणावरती, इन्व्हायरमेंटवरती, आपल्या परिसरावरती वाईट परिणाम होतो. म्हणून काय करायचंय? दीज इफेक्ट्स आर हार्मफुल फॉर ऑल लिव्हिंग थिंग्स इन्क्लुडिंग अस. ह्युमन बिंग सोबतच हे जे सगळे लिव्हिंग थिंग्स आहेत, म्हणजे अॅनिमल्स असतील, पाण्यामध्ये राहणारे सजीव असतील, जितके पण सजीव आहेत पृथ्वीवरती, झाडे असतील, त्या सगळ्यांसाठी खूप हानिकारक आहे हे सगळं प्रदूषण. तर इट इज व्हेरी नेसेसरी टू प्रिव्हेंट पोल्युशन. त्याच्यामुळे आपण सतत पोल्युशन प्रिव्हेंट केलं पाहिजे. म्हणजे पोल्युशन झालं नाही, होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तर हे जहाज आहे बघा, हे जहाज कसं आहे? हे खूप जुन्या काळातलं जहाज आहे. त्याच्यामध्ये काय आहे? तर त्याला सेल बोट म्हणतात त्याला. म्हणजे त्याला असे म्हणजे वाऱ्याचा वेग असतो ना, त्याच्यावरती ते चालतं. त्याच्यामध्ये इंजिन नाहीत. आजकाल काय करतात? फ्युएल वरती चालतात. ही सगळी जहाजं जी आहेत पाण्यामध्ये काय करतात? आपलं पेट्रोल, डिझेल किंवा याच्यावरती चालतात. तर त्याच्याने काय होतं? तर पाण्यामध्ये सुद्धा प्रदूषण होतं. तर पूर्वीची जहाजं जी होती ती वाऱ्यावरती चालायची. जसा वाऱ्याचा वेग असेल, जसे डायरेक्शन असेल, तसं ती चालत असत. इन दिस मॉडर्न टाइम्स वी यूज कार, शिप्स अँड एरोप्लेन्स दॅट रन ऑन फ्युएल. कार, जे शिप्स आहेत म्हणजे जहाज आहेत, एरोप्लेन्स आहेत, ते फ्युएल वरती चालतात. इन ओल्डन डेज म्हणजे जुन्या काळात काय होतं? शिप डिड नॉट यूज सच इंजिन्स. शिपला इंजिनच नसायचं. दे हॅड सेल्स विच हेल्प टू यूज द फोर्स ऑफ विंड. हे जे सेल्स आहेत म्हणजे अशा कपड्याच्या पट्ट्या ज्या लावलेल्या आहेत त्याला सेल बोलतात. तर ह्या ज्या सेल्स आहेत त्या वाऱ्याच्या ह्याच्यावरती चालायच्या, वेगावरती. दे वेअर कॉल्ड सेलिंग शिप्स. इन दोज डेज पीपल ट्रॅव्हल ऑल ओव्हर द वर्ल्ड ऑन दिस शिप्स. आणि त्या काळामध्ये लोक जे आहेत ते पूर्ण जगाचा प्रवास करत ह्या जहाजांमध्ये, सेल बोट्स मध्ये प्रवास करत. ओके, आता आपण पाहूया. खाली बघा सायकल दिलेली आहे आणि सायकलचे ऍडव्हान्टेजेस ऑफ युझिंग अ बायसिकल. बायसिकल वापरल्याने काय काय फायदे होतात? एकतर फिजिकल एक्सरसाइज होते, आपला व्यायाम होतो. सायकल चालवण्याने आपल्या पायाचा व्यायाम होतो, हातांचा व्यायाम होतो. स्मॉल लोड्स कॅन ऑल्सो बी कॅरीड. छोटं मोठं सामान असेल आपल्याकडे, छोटं मोठं ओझं असेल तर ते सुद्धा कॅरी होऊ शकतं. एखादी बॅग असेल किंवा स्कूल बॅग असेल, कुठे बाहेर चाललं, भाजीची पिशवी असेल, तर ती सुद्धा आपण इझिली कॅरी करू शकतो सायकलवरती. ची गरज, आपण स्वतःच ती सायकल शकतो.
आता नसेल आपल्याला तर आपल्याला ड्रायव्हर लागतो. रिक्षात जायचं म्हणलं तर ड्रायव्हर असेल पुढे तर आपण रिक्षामध्ये बसू शकतो. तर सेल्फ रिलायन्स आहे, म्हणजे दुसऱ्यांची गरज नाही लागत, आपण ती स्वतः ड्राईव्ह. सेव्ह टाइम, चालत जाण्यापेक्षा सायकलवर गेलं तर वेळ वाचतो आपला. कॅन बी स्टोर्ड इन स्मॉल प्लेस, छोटीशी जागा असेल आपल्या घरात, घराच्या बाजूला, तरी आपण ती सायकल तिथे स्टँड करू शकतो. छोट्याशा जागेत सुद्धा ती ठेवू शकतो आपण. सेव्ह मनी, आणि त्याच्याने आपले पैसे वाचतात. सायकलवर जर प्रवास केला तर साहजिकच आपल्या रिक्षाचे किंवा बसचे किंवा कार तर खूप महाग आहेत, लाखो रुपयांना भेटतात कार तर त्याचे आपला फायदा होऊ शकतो, आपले पैसे वाचतात. लेस क्राउडिंग ऑफ व्हेकल्स ऑन द स्ट्रीट्स, म्हणजे रस्त्यांवरती जे व्हेकल्स आहेत ते कमी होणार. व्हेकल गर्दी होते, ट्रॅफिक जाम होतं, खूप सगळे वाहनं रस्त्यावर आले एकाच वेळी की ट्रॅफिक जाम होतं, तर ते वाचू शकतं. जर बरेचसे लोक जर सायकल युज करायला लागली, जवळचा प्रवास असेल आणि स्कूटी किंवा बाईक युज करण्याऐवजी सायकलचा वापर करू लागले, तर हे जे गर्दी आहे ती कमी होऊ शकते. अंडरस्टूड? समजते का स्टुडंट्स? एनीबडी हॅव अ डाऊट? ओके. Rohan and Sania always walk to school. Their school is 30 minutes away from the house. There is a cultural function at their school today. त्यांच्या रोहन आणि सानिया रोज चालत शाळेत जातात आणि त्यांना जायला किती वेळ लागतो? अर्धा तास लागतो. पण आज त्यांच्या स्कूलमध्ये काय आहे? कल्चरल फंक्शन आहे, म्हणजे अॅन्युअल डे असेल, गॅदरिंग असेल स्कूलमध्ये. आणि आता काय करायचं त्यांना? देअर ग्रँडमदर विल अकंपनी देम टू द फंक्शन. त्यांच्या आजीला त्यांना घेऊन जायचंय फंक्शनसाठी. बट शी गेट्स टायर्ड इझिली बिकॉज ऑफ हर एज. आता आजीचं तर वय झालेलं असणार, एज झालेलं आहे, त्यामुळे ते अर्धा तास वॉक नाही करू शकणार. ती काय करणार? इझिली टायर्ड, म्हणजे ती थकणार एवढं चालणार तर. विच ऑफ द ऑप्शन्स लिस्टेड बिलो वुड यू सजेस्ट फॉर टेकिंग हर टू द स्कूल? तर तिला आपल्याला कल्चरल फंक्शन साठी त्यांना घेऊन जायचंय, तर कोणतं ऑप्शन आहे? वॉकिंग, ऑटो रिक्षा, बस, स्कूटर और कार? कशाने जाऊ शकते ती? कारपेक्षा सुद्धा कार असेल तर कार पण ऑप्शन होऊ शकतो, पण कार नसेल आणि कार ऑटो चालवणार रिक्षा. असेल. हा, करेक्ट. आता कार आहे आपल्याकडे, पण फक्त आजीच आहे सोबत, आजी आणि 2 मुलं आहेत, मम्मी पप्पा तर नाहीयेत किंवा ड्रायव्हर नाहीये, तर कार हा ऑप्शन पण होऊ शकत नाही. कार कोण चालवणार ना? छोटे मुलं तर कार नाही चालवत. बस तर शाळा तर जवळच आहे, बहुतेक तिथे बस नसेल, तर मग बस पण नाही होऊ शकत. स्कूटरवर आजीचं वय झालेलं आहे, स्कूटरवर जर बसले आजी तर काही होऊ शकतं है ना, त्यांना स्कूटरवर बसणं उतरणं, त्यांचा पाय दुखू शकतो, आणि म्हाताऱ्या माणसांना सवय पण नसते स्कूटरवर बसायची. तर ऑटो रिक्षा हा ऑप्शन करेक्ट आहे. ऑटो रिक्षा घेऊन आलं शॉर्ट डिस्टन्स साठी, आपण काय करतो? नॉर्मली ऑटो रिक्षा करतो, जर आपल्याकडे कार नसेल तर. व्हॉट वी हॅव लर्न द बेनिफिशियल अँड हार्मफुल इफेक्ट्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन. बेनिफिशियल म्हणजे फायद्याचे, आणि हार्मफुल म्हणजे नुकसान. ट्रान्सपोर्टेशनमुळे काय फायदा होतो आणि काय नुकसान होतं. ज्युडिशियस यूज ऑफ मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट. ज्युडिशियस म्हणजे योग्य प्रकारे, ट्रान्सपोर्टचा वापर योग्य कसा करावा. द डेंजर टू नेचर ड्यू टू पोल्युशन कॉजेस बाय व्हेरियस मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट. निसर्गाला त्याची कसा धोका आहे पोल्युशनमुळे, ते आपण लर्न केलं है ना. झाडं वगैरे सुकून जातात प्रदूषणामुळे, रस्त्याच्या कडेची झाडं सुकून गेली, नवीन आलेली झाडं सुद्धा मरू लागली. आपण पिक्चर मध्ये पाहिलं रेमेडीज फॉर व्हेरियस टाइप्स ऑफ पोल्युशन, आणि हे पोल्युशन कसं ते पण पाहिलं. पब्लिक ट्रान्सपोर्ट रिपेअर करायचे, कमीत कमी वापर करायचा प्रायव्हेट व्हेकलचा, पब्लिक ट्रान्सपोर्टचा जास्त वापर करायचा, प्लांटिंग ट्रीज, हे सगळं पाहिलं. युझिंग LPG अँड CNG.
तर ह्या काही रेमेडीज आहेत. तर खाली काही क्वेश्चन्स आहेत. स्टुडंट होमवर्क करायचा आहे सगळ्यांनी. आफ्टर दिवाळी तुमचा हा फर्स्ट होमवर्क असणार आहे. प्लीज कम्प्लीट युअर होमवर्क अँड अपलोड इट ऑन द गुगल क्लासरूम. काही नाही, टू हॅव अ बेनिफिटेड फ्रॉम ट्रान्सपोर्ट. ट्रान्सपोर्टचे फायदे काय आहेत ते सांगायचे पहिल्या क्वेश्चन मध्ये. लिस्ट 4 फॅसिलिटीज दॅट हॅव बिकम अवेलेबल इन लोकल एरिया ड्यू टू ट्रान्सपोर्ट. तर लोकल एरियामध्ये ट्रान्सपोर्टमुळे कोणत्या फॅसिलिटीज अवेलेबल झाल्यात ते फाइंड आउट करायचे. सजेस्ट 4 सोल्युशन टू रिड्यूस बर्डन ऑन लोकल ट्रान्सपोर्ट. लोकल ट्रान्सपोर्ट जर कमी करायचे आपल्याला, म्हणजे बस, रिक्षा, हे जर ह्याचा वापर कमी करायचा आहे तर काय आपण करू शकतो. तर सायकलचा यूज करू शकतो, वॉकिंग करू शकतो, है ना. स्वतःचं प्रायव्हेट व्हेकल यूज करू शकतो. ऑटो. जर याच्यावरचं जर आपल्याला बर्डन म्हणजे ओझं कमी करायचं असेल लोकल ट्रान्सपोर्टचं, तर फाइंड द एरिया इन युअर लोकॅलिटी विथ लिस्ट पोल्युशन. तुमच्या परिसरामध्ये सगळ्यात कमी पोल्युशन कुठे होतं आणि का बरं होतं ते सांगायचं. राईट फुल फॉर्म ऑफ सीएनजी अँड एलपीजी. कॉम्प्रेस नॅचरल गॅस आणि लिक्विड पेट्रोलियम गॅस. विच व्हेकल इज कॉझिंग पोल्युशन. वरती पिक्चर मध्ये सांगायचंय कोणतं व्हेकल पोल्युशन करतंय. व्हॉट रेमेडी यू विल सजेस्ट टू रिड्यूस पोल्युशन. आणि तुम्ही काय सजेस्ट कराल त्या व्हेकल. बस. हा, कोण आहे, म्यूट करा आवाज. बस. अंतरा. बस. ओके, अंतरा होती का. माईक बंद करायला सांगितलेला, ऑन होता. ओके, आपण 6th स्टँडर्ड स्टुडंट्स आहेत का अवेलेबल. ओके, योगिता आहे अजून. ओके ओके, 3-4 स्टुडंट्स आहेत. काहीतरी छान छान दिसतंय बघा, टेस्टी टेस्टी डिशेस दिसताय तिथे. तोंडाला पाणी सुटलं का. काय पाहिलं होतं आपण, सॉल्ट पॅन पाहिले होते लास्ट वीक मध्ये, है ना. सॉल्ट पॅन म्हणजे काय, सॉल्ट कसं तयार होतं. व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटीज, व्होल्कॅनो अंडर द ओशियन, समुद्रामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक पाहिला आपण. आणि या व्होल्कॅनिक इरप्शनमुळे आणि डेड रिमेन्स जे असतात, अवशेष जे असतात, मेलेले अॅनिमल्स किंवा प्लांट्स, त्याचे अवशेष जेव्हा समुद्रामध्ये नद्या वाहत येतात त्यावेळेला त्या स्वतःसोबत डेड रिमेन्स आणतात. त्याचसोबत व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटीज होतात. व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटीज मध्ये खूप प्रकारची खनिज, राख किंवा सॉल्ट्स आणि गॅसेस बाहेर पडतात. आणि त्याच्यामुळे हे जे पाणी आहे समुद्राचं ते खारट होतं. आपण एक एक्सपेरिमेंट केला होता. बोरवेलचं पाणी घ्यायचं होतं आणि सनलाइट मुळे जेव्हा त्याचं इव्हॅपोरेशन होणार त्यावेळेला खाली असा व्हाईट व्हाईट सबस्टन्स खाली राहतो, तो म्हणजे काय असतो, सॉल्ट. हायड्रोस्फेअर, लिथोस्फेअर पाहिलं होतं. आणि 5 टाइप्स ऑफ ओशियन्स. ओके, आता मीठ कसं तयार होतं ते पाहायचं आपल्याला. समुद्राचं पाणी जे असतं ते दिवसभर उन्हाने काय होतं, समुद्र किती मोठा असतो माहितीये सगळ्यांना, खूप असा अथांग असतो तो. आणि
कंटिन्युअस सूर्याच्या उष्णतेमुळे त्याचं वाफ होत असते त्या पाण्याची. आणि ते ओशन वॉटर वाफ झाल्यामुळे मिठाचं प्रमाण त्याच्यातलं वाढत असतं. ऑल दीज थिंग्स मेक द ओशन वॉटर सॉल्टी. त्याच्यामुळे हे ओशन वॉटर जे आहे खारट बनतं. द सलायनिटी ऑफ ओशन वॉटर इज डिफरंट ऍट डिफरंट प्लेसेस. हे वेगवेगळे जे समुद्र आहेत, महासागर आहेत, त्याची सलायनिटी म्हणजे क्षारता जी आहे, त्या पाण्यामधले क्षार जे आहेत ते बघा वेगळे वेगळे आहेत. प्रत्येकाचं क्षारांचं प्रमाण वेगळं आहे. काही समुद्रांचं पाणी खूप म्हणजे खूप खारट आहे, तर काही समुद्राचं पाणी त्यातल्या त्यात कमी खारट असणार आहे. त्याच्या सलायनिटीवर डिपेंड आहे. त्याच्यामध्ये किती क्षार आहेत त्या पाण्यामध्ये, त्याच्यावरती त्याची सलायनिटी ठरते. द ऍव्हरेज सलायनिटी ऑफ ओशनिक वॉटर इज 35%. म्हणजे ते जे युनिट दिलेलं आहे असं पर्सेंट दिलंय आणि पुढे ओ दिलाय है ना. म्हणजे काय, पार्टिकल्स पर 1000. एका 1000 मध्ये 1000 पार्टिकल्स मध्ये 35 पार्टिकल जे असणार आहेत ते सॉल्ट असणार आहे. 35%. ऍव्हरेज म्हणजे साधारण जी सलायनिटी असते बाकीच्या ओशियनची ती किती असते, 35%. पण डेड सी जो आहे, मृत समुद्र, त्याला डेड सी म्हणतात, म्हणजे मृत समुद्र म्हणतात. त्याची सलायनिटी खूप जास्त आहे, मॅक्झिमम आहे. इट्स सलायनिटी इज 332%. बघा किती किती जास्त सलायनिटी, त्याचं किती खारट असेल त्या समुद्राचं पाणी. डेड सीचं पाणी जे आहे ते किती खारट असेल बघा. वरती जे पाहिले पॅसिफिक, अटलांटिक, ते ओशन होते म्हणजे महासागर होते. पण डेड सी हा एक समुद्र आहे, म्हणजे महासागरापेक्षा छोटा असणार आहे तो. तर डेड सी जो आहे त्याची सलायनिटी एवढी आहे, 332%. तर डेड सी का म्हटलंय त्याला? मृत समुद्र म्हणजे काय, त्या समुद्रामध्ये खूप खूप मृत्युमुखी पडत असतील जे समुद्रामधले जे म्हणजे आपण म्हणतो ना की हे अॅनिमल्स आणि प्लांट्स जेव्हा मरतात, डेड होतात, आणि त्याचे जे अवशेष जे राहतात ते पाण्यामध्ये साचून मग त्याच्यापासून ते सॉल्ट आणि मिनरल्स आपल्या पाण्यामध्ये सोडतात. तर तिथे मृत्यूचं प्रमाण जास्त असणार आहे. डेड जे रिमेन्स आहेत ते खूप जास्त असणार आहे समुद्रामध्ये. आणि व्होल्कॅनिक इरप्शन सुद्धा जास्त असणार आहे. त्यामुळे तिथलं मिठाचं प्रमाण जास्त आहे. त्या समुद्रामध्ये जास्त मीठ सापडतं. ओके, लक्ष आहे ना सगळ्यांचं? अंडरस्टूड? Okay, students. Now, we obtain salt from the salty waters. Salt as a substance is obtained by constructing salt pan in the coastal areas. कोस्टल म्हणजे काय, समुद्र किनारा जो असतो त्याला बोलतात कोस्टल एरिया. वी ऑब्टेन सॉल्ट फ्रॉम सॉल्टी वॉटर. सॉल्टी पाण्यातून आपल्याला मीठ मिळतं. सॉल्ट ॲज अ सबस्टन्स ऑब्टेन बाय कन्स्ट्रक्टिंग सॉल्ट पॅन. सॉल्ट पॅन बांधले जातात कोस्ट लाईन मध्ये, म्हणजे कोस्टल एरियाज म्हणजे समुद्र किनारी मिठागरे म्हणतो आपण मराठीमध्ये. असे सॉल्टचे पॅन असे बांधले जातात. वरती जे पाहिले आपण, तर असे सॉल्ट पॅन बांधले जातात. असे छोटे छोटे खड्डे केले जातात किनाऱ्यावरती. सॉल्ट इज अन ॲटम इन अवर डाएट. डाएट म्हणजे काय, आपल्या अन्न पदार्थांमध्ये आपल्याला मिठाची आवश्यकता असते. मॅनी मिनरल्स लाईक फॉस्फेट, सल्फेट, आयोडीन एक्सेट्रा आर ऑल्सो ऑब्टेन फ्रॉम द सी. खूप सगळे खनिजे आहेत जसे की फॉस्फेट, सल्फेट, आयोडीन हे सुद्धा आपल्याला समुद्रामधून मिळतात. वी डिपेंड ऑन ओशियन्स टू सम एक्सटेंट फॉर मिनरल्स. आणि ओशन वरती आपण काही मिनरल्स, काही खनिज सुद्धा सापडतात आपल्याला. फॉस्फेट, सल्फेट, आयोडीन हे सगळे जे मिनरल्स आहेत ते त्याच्यासाठी आपल्याला समुद्राची आवश्यकता असते, महासागराच्या पाण्याची आवश्यकता असते. व्हेअर डीड ऑल दिस वॉटर कम ऑन द अर्थ कम फ्रॉम.
त्या पाण्याची कंटिन्युअस दिवसभर वाफेचे नंतर ढग बनतात. नद्या चक्र चालू असतं. 6.5 अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. इथे काही आपल्याला व्हेजिटेरियन फूड दिसते आणि काही नॉन व्हेजिटेरियन है ना. फिश इकडे हे सगळं नॉन व्हेजिटेरियन आहे. त्याच्यात सोबत राईस आहे, वडापाव आहे, पराठे, इडली. हे काय आहे? व्हेजिटेरियन फूड. What atoms are included in our diet? Which atoms among those shown come under non-vegetarian food? Which of these are prepared from aquatic creatures? म्हणजे what atoms are included in our diet? कोणते कोणते नॉन व्हेजिटेरियन पण खातात, काही लोक फक्त व्हेजिटेरियन खातात, काही व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही पदार्थ खातात. तर बोथ कॅन बी इन्क्लुडेड इन अवर डाएट, व्हेजिटेरियन अँड नॉन व्हेजिटेरियन. विच आयटम्स कम अंडर नॉन व्हेजिटेरियन फूड? विच आर नॉन व्हेजिटेरियन फूड? कोण सांगेल मला? पिक्चर्स तुम्हाला लक्षात येत आहेत का? पिक्चर्स बघून आन्सर करायचे माईक ऑन करून. सांगाल मला? ओके, सांग म्हात्रे. यस टीचर. तिचे प्रश्न हे बघ, म्हणजे नॉन व्हेजिटेरियन फूड सांगायचं, ते कोणत्या कोणत्या डिशेस आहेत ते सांगायचं तुला. कारण मला तर मी नॉनव्हेज खात नाही ना, त्यामुळे मला कळतच नाही. फक्त फिश समजतोय मला, फिशचा आकार दिसतोय म्हणून मी ते सांगू शकते की ते फिश बनलेलं आहे, म्हणजे फिश फ्राय करतो ना आपण. दुसरे सांग मला काय काय आहे त्याच्यामध्ये. खाली काय आहे? वडापाव, इडली. त्याच्या खाली काय आहे? हा वरती फर्स्ट काय आहे? फर्स्ट वन ओळखू येत आहे का? तिच्या असं तो काय चिकन आहे बहुतेक. चिकन आहे ना, चिकन किंवा मटन है ना. आणि हे काय आहे? हे सेकंड लास्ट वालं खालून दुसऱ्या नंबरचं पराठा. पराठ्याच्या वरती काय आहे? पराठा समजला मला, पराठा समजला. पराठ्याच्या वरती काय आहे? मेंदू वडा, कोलंबी. कोळंबी. हा, कोळंबी करेक्ट. ती कोळंबी आहे, मेदूवडा नाहीये. ओके. आणि इकडं पण नॉनव्हेज फूड दिसतंय काहीतरी. ते काय आहे ओळखू नाही येते पराठ्याच्या बाजूला, पण ते सुद्धा नॉन व्हेजिटेरियन फूड आहे. लॉलीपॉप. अच्छा, अरे वा, आवडतं वाटतं तुला. ओके. तर काही पदार्थ जे आहेत ते अॅनिमल पासून बनलेले आहेत, म्हणजेच अक्वॅटिक क्रिएचर्स. काही जे आहेत, विच ऑफ दीज प्रिपेअर्ड फ्रॉम अक्वॅटिक क्रिएचर्स. नॉन व्हेजिटेरियन फूड ओळखले आपण, सेकंड क्वेश्चन. थर्ड आहे की अक्वॅटिक क्रिएचर पासून कोणते बनलेले आहेत? अक्वॅटिक म्हणजे पाण्यात राहणारे. पाण्यात राहणारे जे जीव आहेत त्याच्यापासून कोणते पदार्थ बनले? तर चिकन, मटन जे असतं, चिकन लॉलीपॉप असेल, मटन, ते तर कोंबडीपासून बनतं है ना. तर ते तर अक्वॅटिक नाहीयेत, पाण्यात राहणारे नाहीयेत ते अॅनिमल्स, जमिनीवर राहणार आहेत. पण हे फिश किंवा हे कोळंबी वगैरे आहे ते समुद्रात म्हणजे समुद्रातले प्राणी आपल्याला त्याच्यापासून मिळतं, म्हणजेच ते आहेत अक्वॅटिक क्रिएचर. हे जे फिश आहे, फिश आणि खाली कोळंबी, हे जे पदार्थ आहेत ते अक्वॅटिक क्रिएचर पासून प्रिपेअर केले जातात. ओके, नेक्स्ट पार्ट कोण वाचेल? टीचर मराठीमध्ये असलं तर चालेल? मराठीमध्ये काय विचारलं तू? हिमेश, काय विचारलं?
मराठीमध्ये वाचला तर चालेल? मराठीमध्ये हो वाचला तर चालेल ना, चालेल? मराठीमध्ये चालेल. हो हो चालेल. आपल्यापैकी अनेक जण आहारामध्ये मासे खातात. मासे आपल्या नदी, तलावात, महासागरात यातून मिळतात. नदी व तलाव यांच्यापेक्षा महासागरातून मिळणारे माशांचे प्रमाण खूप जास्त असते. समुद्री जीव पकडण्याचे काम जगभर मोठ्या प्रमाणावर चालत. मानवाचे प्राचीन व्यापक हा एक व्यवसाय आहे. आहार हे जरी या यामागचे मुख्य कारण असते तरीही औषधनिर्मिती, संशोधन इत्यादी या जीवनाचा वापर होता. भारतामध्ये प्रामुख्याने कोळंबी, तिसरी, खेकडे, सुरमई, बागडा, पापलेट, मोहरी, शार्क, रावस इत्यादी समुद्रातील जीव खाल्ले जातात. जगाचा विचार करता त्यात आणखी प्रतिज्ञा भर पडते. ओके ओके, आपण हे समजून घेऊया आधी. मॅनी ऑफ अस इन्क्लूड फिश इन अवर डाएट. आपण बरीच लोक आहारामध्ये फिशचा वापर करतात, माशांचा वापर करतात. वी गेट फिश फ्रॉम रिव्हर्स, लेक अँड सीज. आपल्याला नद्यांमधून, तलावांमधून किंवा समुद्रांमधून हे मासे मिळतात. द प्रपोर्शन ऑफ फिश इन सीज इज मच ग्रेटर दॅन दोज इन रिव्हर्स अँड लेक्स. हे जे प्रपोर्शन आहे, म्हणजे प्रपोर्शन म्हणजे काय, प्रमाण. मासे मिळण्याचे जे प्रमाण आहे ते नद्या आणि तलावांपेक्षा समुद्रांमध्ये खूप जास्त आहे, कारण समुद्र खूप मोठा आहे. नद्या तलावांपेक्षा खूपच अथांग असतो. बघा, समुद्राकाठी तुम्ही कधी उभं राहिला असाल तर पलीकडचं दिसतं का आपल्याला टोक समुद्राचं? तर नाही दिसत. पूर्ण अथांग म्हणजे पाणीच पाणी दिसतं शेवटपर्यंत. म्हणजेच काय आहे, तो खूप मोठा आहे समुद्र. त्याच्यामुळे फिश जे आहे ते समुद्रामध्ये जास्त प्रमाणात मिळतात. कॅचिंग मरीन अॅनिमल इज अ लार्ज स्केल ऍक्टिव्हिटी वर्ल्ड ओव्हर. म्हणजे हे जे मरीन अॅनिमल्स आहेत, पाण्यात राहणारे अॅनिमल्स आहेत, तर ते कॅच करायचे म्हणजे ते पकडण्याचं काम पूर्ण जगभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर चालतं. लार्ज स्केल ऍक्टिव्हिटी म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावरची ऍक्टिव्हिटी आहे ती. इट इज वन ऑफ द एन्शियंट ऑक्युपेशन ऑफ ह्युमन बिंग. हा फार प्राचीन असा व्यवसाय आहे ह्युमन बिंगचा. माणसाचा हा खूप प्राचीन असा व्यवसाय आहे. खूप जुन्या काळापासून माणूस जो आहे तो हे जे मासे पकडण्याचं काम करतो, ते विकण्याचं काम करतो. दो फूड इज द मेजर पर्पज ऑफ दिस ऍक्टिव्हिटी, मरीन अॅनिमल्स आर ऑल्सो युज्ड फॉर प्रोडक्शन ऑफ फर्टिलायझर. फक्त खाण्यासाठीच युज होतो का हे जे अॅनिमल्स आहेत, मरीन अॅनिमल्स, अक्वॅटिक अॅनिमल्स, तर त्याचा फक्त खाण्यासाठीच नाही वापर होत, तर फर्टिलायझर्स म्हणजे प्रोडक्शन ऑफ फर्टिलायझर्स म्हणजे खतं तयार होतात. फार्मास्युटिकल्स म्हणजे औषधांमध्ये त्याचा वापर होतो. आणि रिसर्च आणि संशोधन जे करायचं असतं सायंटिस्टला, आता समुद्रातले काही जीवजंतूंवरती कंटिन्युअस रिसर्च चालू असतो. ह्याचा वैज्ञानिक जे आहेत ते कंटिन्युअस रिसर्च करत असतात. इन इंडिया पीपल मेनली कंझ्युम प्रॉन्स. आपण काय काय खातो इंडियामध्ये? प्रॉन खाल्लं जातं, क्लॅम्स म्हणजे टिसर, क्रॅब्स, सुरमई, सी फिश म्हणजे सुरमई, सीर फिश म्हणजे सुरमई, मॅकरेल म्हणजे बांगडा, प्रॉम्फेट, पॅपलेट, इंडियन शार्क म्हणजे मोरी, इंडियन साल्मन म्हणजे रावास. हे सगळे माशांचे प्रकार आहेत. मासे किंवा ते काय कोळंबी वगैरे त्याचे ते सगळे प्रकार आहेत समुद्रात राहणारे अॅनिमल्स. तर ते सगळे खाल्ले जातात भारतामध्ये. मॅनी अदर टाइप्स ऑफ मरीन अॅनिमल्स आर कन्झ्युम्ड इन डिफरंट पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. खूप प्रकारचे असे पण मरीन अॅनिमल्स आहेत, तिकडे वेगळ्या प्रकारचे फिश सापडतात. त्या तिकडचे लोक मग त्या त्या प्रकार त्यांच्या भागामध्ये म्हणजे
शैली जी आहे लोकांची बऱ्याचशा कंट्री किनारा आहे जसं की कोकणात राहणारे असतील किंवा इकडे जिथे समुद्राचा किनारा आहे कन्याकुमारी वगैरे इकडे इकडे राहणारे असतील तर त्यांचं लाईफ मोस्टली कशावर डिपेंड असतं तर कोस्ट लाईन म्हणजे समुद्रकिनारीच ते राहतात त्यामुळे तिथे स्पेशली हेच व्यवसाय चालतात मासेमारी किंवा अजून अशा प्रकारचे व्यवसाय तिथे चालतात सीचेल्स मॉरिटिस मालदीव एक्सेट्रा सम ऑफ दिस तर दुसऱ्या ज्यामधले दुसरे ठिकाणं सांगितले मॉरिशस मॉलदीव हे सगळे बेटर आहेत तिथे हाच व्यवसाय चालतो मासेमारीचा अंडरस्टूड समजलं का स्टुडंट आवाज येतोय ओके अंतराला तर येतोय आवाज बाकीचे स्टुडंट एनीबडी हॅव अ डाऊट ओके खाली एक टेबल दिलेला आहे त्याच्यामध्ये दिलंय बघा प्लेस कंट्री मिनिमम मॅक्सिमम टेम्परेचर मीन मॅक्स टेम्परेचर अँड मिनिमम टेम्परेचर मॅक्स म्हणजे सगळ्यात जास्त मॅक्सिमम सर्वात जास्त आणि मिनिमम म्हणजे सर्वात कमी तर काही प्लेसेस दिलेत काही ठिकाणं दिलीत आणि ते ठिकाण कोणत्या कंट्रीमध्ये येतं जसं की इंडियातलं एक पण दिलेलं नाहीये इथे इंडियामधलं एक पण प्लेस नाही दिलं पण आता फॉर एक्झाम्पल राजस्थान घेतो गुजरात घेतो हे जसं कंट्री कोणती येईल इंडिया येईल प्लेस राजस्थान मग कंट्री येईल इंडिया तसं मग बीजिंग कुठे आहे चायनामध्ये आहे इस्तांबुल आहे टर्कीमध्ये मॅड्रिड स्पेन न्यूयॉर्क युएस मध्ये आहे युनायटेड स्टेट्स मध्ये डेनवर सुद्धा युएस मध्ये आहे काबूल अफगाणिस्तानमध्ये आहे आणि बगदाद आहे ते इराकमध्ये तर अशी वेगवेगळे ठिकाणं आहेत आणि ते कोणत्या देशामध्ये आहेत ते दिलेले आपल्याला आणि तिथलं आता टेम्परेचर सगळ्यात जास्त टेम्परेचर आता बीजिंग मध्ये वर्षभरात सगळ्यात जास्त टेम्परेचर कधी असतं किती असतं आणि सगळ्यात मिनिमम टेम्परेचर किती असतं सर्वात कमी आणि सर्वात जास्त टेम्परेचर त्याचा आपल्याला म्हणजे बीजिंग आहे बघा चायनामध्ये त्याचं सर्वात जास्त टेम्परेचर आहे 18.4 18.4 आणि मिनिमम टेम्परेचर पडतं तिथे 8.4 तर ह्या दोन्हींचं सबट्रॅक्शन करायचं आपल्याला 18.4 मधून 8.4 सबट्रॅक्ट करायचे आणि त्याचं जे आन्सर येईल ते त्या बॉक्समध्ये लिहायचंय तर 18.4 मायनस 8.4 किती येईल आन्सर सांगा बरं कुणाला येत असेल तर येते सबट्रॅक्शन येते डेसिमलचे सबट्रॅक्शन येते का स्टुडंट 60.8 नो 60.8 कसं काय होईल ओके वेट 1 मिनिट हा टीचर स्क्रीन नाही दिसत हा एक मिनिट मॅम स्क्रीन नाही दिसत स्क्रीन नाही दिसत का ओके तर इथे आपल्याला काय करायचंय हे जे आहे त्याचा डिफरन्स काढायचा इथे बघा मी एक गॅलरीमध्ये ओपन केलेले है ना आपला जो पार्ट आहे ना तो गॅलरीमध्ये ओपन केलेला आहे तर इथे काय दिसतंय आपल्याला 18.4 मायनस 8.4 करायचं आपल्याला तर 18 मी इथेच करून दाखवते तुम्हाला 18.4 आपल्याला 8.4 मायनस करायचे आता इथे व्यवस्थित लिहिता नाही येत ते मायनस करायचे आपल्याला तर काय करावं
राहिले है ना. 4 मधून 4 गेले 0 आले. 8 मधून 8 गेले 0 आले. 8 मधून 8 गेले 0 आले आणि खाली आलं 1 मधून 0 गेले 1 राहिले. म्हणजे किती आला आन्सर 10.0. इथे मला पॉइंट पण नाही देता येते, ते एवढं छोटं आहे ना, पॉइंट नाही देता येते. तर आन्सर आला 10.0 म्हणजेच काय 10. समजलं. 18.4 मधून बघा इथे पॉइंटच नाही देता येत. ठीक आहे. 18.4 मधून आपण 8.4 मायनस केले. तर 4 मधून 4 गेले 0 आले. 8 मधून 8 गेले 0 आले आणि 1 असाच आला. म्हणजे काय झालं 10.0 आन्सर आलं. समजलं. दिसलं का सगळ्यांना. ओके. तर डिफरन्स आला 10. आता आपण सेकंड करूया. सेकंड एकदा करून बघूया. सगळं करायला टाइम नाहीये. मी तुम्हाला जस्ट एक शिकवते करायला. हे जे तुमच्यासाठी हा होमवर्क असणार आहे. नंतरचे जे डिफरन्सेस आहेत तुम्ही शोधून काढायचे. 8 आन्सर आहे टीचर. सेकंडचं काय आन्सर येईल 8. 8 करेक्ट. 18.0 मधून 10 गेले. 18 मधून 10 गेले तर 0 राहिले. आता 19.0 मधून आपल्याला 0.9 किती मायनस करायचे 0. तर 0 आलं. 9 मधून 9 गेले 0 आलं आणि 1 असाच आला. म्हणजे परत 10 आलं. 10 आलं परत. 10.0 करेक्ट. 10.0 आला आन्सर. अशा प्रकारे तुम्ही खालचे डिफरन्सेस फाइंड आउट करायचे. ओके. नेक्स्ट क्लास पर्यंत. ओके. आणि 5th स्टँडर्ड स्टुडंट्स होमवर्क करायचा आहे. हो टीचर. ओके. बाय एव्हरीवन. बाय टीचर. बाय. गुड नाईट. गुड नाईट. बाय. बाय बाय टीचर. गुड नाईट टीचर. बाय बाय. मॅम स्वाध्याय लिहायचंय. बाय बाय हिमेश. बाय बाय करीना.